यवतमाळ जिल्ह्यातील दारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोध गावातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 6 वर्ष 8 महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी शोधमोहीम राबवत संशयित आरोपीच्या घरातून या चिमुरडीचा मृतदेह जप्त केला आहे. शिवानी पंकज जाधव ही चिमुरडी 20 मार्च 2026 पासून बेपत्ता होती. या प्रकरणी निलेश नथुराम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून दारवा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मुलगी सापडत नसल्याने पोलिसांनी गावात आणि परिसरात व्यापक शोध मोहीम राबवली. तपासादरम्यान पोलिसांना शेजारी राहणाऱ्या जाधव कुटुंबावर संशय आला. संशयितांच्या घरांची झडती घेत असताना कैलास जाधव याच्या घरात पलंगाखाली शिवानीचा मृतदेह आढळून आला. आरोपींनी हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह लपवून ठेवला होता. या खळबळजनक प्रकरणी पोलिसांनी कैलास विलास जाधव वय 30, माला विलास जाधव वय 26, सोनी विलास जाधव वय 32 आणि रंजना सोनू जाधव वय 30 यांच्यासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. या हत्येमागचे नेमके कारण काय याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. दिनांक 20 मार्च 2026 या दिवशी दारवा तालुक्यातील बोध गावी एक 7 वर्षाच्या आसपास असणारी अल्पवयीन मुलगी गावातून मिसिंग झाल्याबाबत किंवा तिला अपहरण झाल्याबाबत आमच्याकडे तक्रार आली होती. संध्याकाळी 6 नंतर त्या दिवशी पोलिसांनी सर्च ऑपरेशन चालू केलेलं होतं. मात्र जवळपास 24 तास सर्चिंग करूनही आम्हाला ती मुलगी मिळालेली नव्हती. जेवढे गावात येणारे ॲक्सेस रोड आणि अन्य बाजूचा सगळीकडे आम्ही सर्च घेतला होता. गावातीलही सगळे शेत रस्ते वगैरे सगळे आम्ही तपासले होते, परंतु मिळालेले नव्हते. यानंतर माननीय SP आमचे कुमार चिंता सर आणि सोबतच HDPO सिद्धेश्वर भोरे, LCBचे सतीश चौरे आणि अन्य आमचे सर्व अधिकाऱ्यांची अशी टीम आम्ही बनवून गावातील प्रत्येक घर झडती घेण्याच्या संदर्भाने आम्ही ऑपरेशन राबवलं आणि त्यामध्येच नजीकचं मुलगीची मयत मुलगी झालेली आहे. तिच्या घराच्या शेजारीच्याच घरामध्ये अंतर्गत भागामध्ये गोट्याच्या अंतर्गत भागात असणाऱ्या 2 खोल्यांमध्ये एक मुलीचं पोत्यामध्ये ठेवलेल्या स्वरूपामध्ये प्रेत मिळालेला आहे आणि त्याच्यावरून आम्ही मर्डर दाखल केलेला आहे आणि 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. प्राथमिक स्वरूपात जुन्या घरगुती भांडणावरूनच हे झालेलं आहे. त्याचप्रमाणे जी मयत मुलगी आहे तिच्या नाकातील 1.5 ग्रॅम सोन्याचा एक ऐवज होता, तो सुद्धा मृतदेहावर आढळलेला नाही. त्याच्यामुळे सखोल अजून आम्ही तपास करून निश्चित कारण पुढे आणत आहोत. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, यवतमाळ.